राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मित्रांनो. आज स्पेशली महिलांसाठी हा व्हिडिओ काढते. महिलांच्या डिलेव्हरी नंतर जो बेंबीच्या खाली फॅट जमा होतो, चरबी जमा होते, ती कशी कमी करायची आणि त्यासाठी मी एकच एक्सरसाइज आहे की तुम्ही पुरुष आणि महिला दोघं पण ही एक्सरसाइज इझिली आणि आसानीचे करून घेऊ शकता. आणि ही एक्सरसाइज तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जरी केली तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ही एक्सरसाइज अंथरुणावरती उठल्या उठल्या जरी केली तरी तुम्हाला ह्या एक्सरसाइजचा रिझल्ट भेटणार आहे. पण तुमच्या डाएटकडे थोडंसं लक्ष द्यायचं. ही एक्सरसाइज जर तुम्ही 10 दिवसात करताय आणि 10 दिवसात तुम्हाला जर याचा रिझल्ट पाहिजे तर तुमचं डाएट पण त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. सिजनेबल फ्रूट, सलाद ज्याच्यामध्ये गाजर आहे, काकडी आहे मित्रांनो, हे जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं, बीटरूट आहे, हे तुमच्या खाण्यामध्ये जास्त घ्यायचं आहे आणि तुमचा जो आहार आहे तो थोडा कमी करायचा आहे. त्या आहारामध्ये तुमचं हेल्दी जितकं होईल त्याच्यामध्ये सलाद, दूध आणि फ्रूट या गोष्टींचा जास्तीत जास्त इस्तेमाल करायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुमच्या डाएटवरती लक्ष दिल्यानंतर तुम्ही जे एक्सरसाइज घेऊ राहिली त्याचा पण तुम्हाला नक्की रिझल्ट भेटणार आहे. आणि ही एक्सरसाइज तुम्ही फक्त 10 दिवस करून बघा, नक्की तुम्हाला परिणाम दिसून येईल. तुमच्या पोटातली चरबी कमी होईल आणि बेंबीच्या खालची जी चरबी आहे ती सुद्धा ह्या एक्सरसाइजनं कमी होणार आहे मित्रांनो. तुमच्या डाएटवरती थोडंसं लक्ष द्या. चालू आहे आपल्या एकच एक्सरसाइज देते तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ह्या एक्सरसाइजला नक्की करा, तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटणार आहे. करायचं काय, झोपेतून उठल्या उठल्या त्यावेळेस जरी केली तरी तुम्हालाही परिणाम भेटणार आहे. आणि करायचं काय हे बघा, बस तुम्ही बेडवरती असे झोपलेले, अंथरुणावरती झोपले ना, तो झोपल्या झोपल्या काय करायचंय, बस तुमच्या दोन्ही पायांना 30 डिग्रीला उचलायचंय. बस इतक्या अंतरावर तुम्हाला दोन्ही पायांना उचलून ठेवायचंय. उचलून ठेवल्यानंतर होणार काय आहे, प्रेशर तुमच्या पोटावरती येऊ राहिला. हे बघा, दोन्ही पायांना एक सोबत 30 डिग्रीला उचलायचंय आणि तुम्हाला याचं नंबरचं काउंटिंग करायचंय. 1 ते 10 पर्यंत काउंट करून तुम्हाला ते पाय तसेच हवामध्ये उचलून ठेवायचे, तरंगून ठेवायचे. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे बघा, तुम्ही 30 डिग्रीला जितकं पायांना तरंगून ठेवलं तितकंच परत आता काय करायचंय, 60 डिग्रीला घेऊन यायचंय. 60 डिग्रीला आणल्यानंतर परत तुम्ही काउंट करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता काय करायचंय, तुम्ही 60 डिग्रीला पण तरंगून ठेवल्यानंतर आता तुम्हाला यायचंय 90 डिग्रीला घेऊन. आता 90 डिग्रीला घेऊन आल्यानंतर परत तुम्हाला काउंटिंग करायची नंबरची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जितकं तुम्ही तरंगून ठेवाल ना तेवढंच प्रेशर तुमच्या पोटाच्या चरबीपर्यंत येऊ राहिला, त्यावरती येऊ राहिला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता परत जायचंय 60 डिग्रीला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. परत घेऊन येऊया आपण 30 डिग्रीला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचा एकच एक्सरसाइज ना पूर्ण पोटाची चरबी कमी होणार आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूप असर करणारी आहे, तुमचा फॅट चरबी कमी करणारी आहे. तुम्ही ही एक्सरसाइज सकाळी उठल्या उठल्या अंथरुणावरून उठताय त्याच वेळेस जरी केली
तरी तुम्हाला या एक्सरसाइजचा रिझल्ट भेटणार आहे. तुमची पोटाची चरबी कमी होणार आहे. बस तुमच्या डाएटवरती थोडंसं लक्ष द्या. ऑइली टोटली इग्नोर करा. त्याच्यानंतर बाहेरचा जो पिझ्झा बर्गर आहे त्याला पण अवॉइड करा. घरातलंच तुमचं जो जेवण आहे ते घ्या. भाजी पोळी डाळ भात हे घ्या, पण ते पण एक लिमिटमध्ये घ्या मित्रांनो. आणि सलाद आणि फ्रूट आणि दूध या गोष्टींचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इस्तेमाल करा, वापर करा. तुम्हाला ह्या एकच एक्सरसाइजचा खूप रिझल्ट भेटला. 10 दिवस करून बघा, तुमचं वजन नक्की कमी होईल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.